मुरुम उपसा प्रकरणी हावळे यास 51 लाख रुपयांचा दंड. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बनीप्रमाणे आमदार राजू खरे यांनी दिलेला शब्द खरा केला, अशी चर्चा या परिसरात सुरू आहे. आमदार राजू खरे यांनी अर्जुन सोंड गावच्या सभेत ग्रामस्थांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. मुरुम उपसा प्रकरणात शुक्राचार्य हावळे यास 51 लाख रुपयांचा दंड झाला आहे. मागील काही दिवसांपूर्वी अर्जुनसोंड तालुका मोहोळ गावात आमदार राजू खरे यांची सभा झाली होती. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे जंगी स्वागत करून काही व्यथा मांडल्या होत्या. यावेळी मी राजू खरे बोलतोय, झारीतील शुक्राचार्य कोण हे शोधून काढल्याशिवाय गप्प राहणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती. चला तर पाहूया काय म्हणाले होते आमदार राजाभाऊ खरे. कशाच्या गप्पा मारताय? दादागिरी करणं हे तुमचं काम नाही. माझ्या झाडीतला शुक्राचार्य मला चांगला माहित आहे. मी आमदार झाल्यापासून दादा यांची वाहनं सुद्धा पकडली. 1000-1500 ट्रिपा तिथून तुमचा तो मर्माचा उपसा करून विकण्याचं महापाप या गावगाड्यातल्या पुढाऱ्यांनी केलं. मी तहसीलदारला सूचना केली, यांची वाहनं जप्त केली, यांचे पोकल्यान जप्त केले, यांचे जेसीबी जप्त केले, यांना नोटिसा काढल्या. आज हिअरिंग होत माझ्या माहितीप्रमाणे. आणि या सभेच्या निमित्तानं सांगतो, आंदोलकरांची तर जिरवली, पण आता तुझे जे झारीतला शुक्राचार्य ना त्याला सांगा गाठ आमदाराशी आहे. आणि हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मित्राला नैतिक बळ देण्यासाठी आलो. त्यानंतर अर्जुनसोंड तालुका मोहोळ येथील रहिवासी महेश तुळशीराम हावळे यांनी 13 जानेवारी रोजी तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे लिखित तक्रार केली होती. यानुसार हावळे यांनी त्यांच्या मालकीच्या जेसीबी, हायवा टिपर आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने गावातील संभाजीनगर साठवण तलावातून बेकायदेशीरपणे 1000 ब्रास मुरुमाचे उत्खनन करून स्वतःच्या फायद्यासाठी गावात अंतर्गत रस्ते करण्यासाठी वापरले. मात्र त्यासाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी भरली नाही, याची पुराव्यासह तक्रार केली. यावर तहसीलदारांनी सर्व प्रकारची चौकशी केली आणि 15 फेब्रुवारी रोजी शुक्राचार्य हावळे यांना पत्र देऊन 51,01,000 रुपये सरकारी खजिन्यात दंड म्हणून भरावे असा आदेश दिला. त्यानंतर ही दंडाची रक्कम भरली न भरल्यामुळे शुक्राचार्य हावळे यांच्या जमिनीवर 51,01,000 रुपयांचा बोजा नोंदवण्यात आला. त्यामुळे वाळूचोर, मुरुमचोर यांच्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आमदार राजू खरे यांनी दिला शब्द खरा केला, अशी चर्चा या परिसरात सुरू झाली आहे. मुरुम चोरांना कायद्याचा जबरी दणका बसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.